ओके. सो ब्रेकच्या आधी काही पॉइंट्स आपण डिस्कस केले होते. त्याचं मी एक रिकॅप घेतोय परत आणि मग आपण नेक्स्ट पॉइंटवरती स्विच होऊ. सो आतापर्यंत आपण बघितलं की पीएचपीचा यूज करून किंवा लारावेलचा यूज करून एक पीएचपीचं प्रोजेक्ट क्रिएट कसं करायचं. त्यामध्ये आपण हे पण बघितलं की व्ह्यूज काय असतात. व्ह्यूज सोबत आपण अजून एक पार्ट बघितला, तो म्हणजे राउटिंग कशा क्रिएट करायच्या. आणि आता ब्रेकच्या आधी आपण बघितलं की जर एखाद्या व्ह्यूला तुम्हाला डायनेमिक डेटा जर पास करायचा आहे, डायनेमिक डेटा रन टाइम डेटा पास करायचा आहे, तर तो कसा पास करायचा. तर आपण हे वेगवेगळे वेज बघितले. लाईक आता व्ह्यू मध्ये डेटा पास करण्याचे वेगवेगळे वे, पण त्यापैकी आपण एकच वे बघितला, तो म्हणजे युझिंग ऑफ ॲरे, विच इज अ गुड पार्ट. ओके, विच वॉट एव्हर वी हॅव. Now we are going to start a very important point, that is how to add a CSS to your Laravel project. Laravel project मध्ये CSS ऍड कशी करायची हे आपण थोडं समजून घेणार. ओके, अँड टू डू दॅट थिंग, इथे ऑलरेडी आपण एक होम ब्लेड आणि इंडेक्स ब्लेड या दोन फाईल क्रिएट केलेल्या. ओके, सो लेट से या होम वरती मी इथे एक हेडर सेक्शन क्रिएट करतो. ओके, एक हेडर सेक्शन आपण क्रिएट करूया आणि या हेडर मध्ये आपण एक मेन्यू बार डिझाईन करू. ओके, सो लेट्स यूज UL आणि यामध्ये आपण एक मेन्यू क्रिएट करूया, लाईक होम पेज. ओके, आणि मल्टिपल राउट्स देऊया, लाईक स्लॅश अबाउट. सो अबाउट, लाईक प्रोजेक्ट, त्यानंतर टीम, ओके, अँड कॉन्टॅक्ट अस. ओके, सो इथे आपण एका हेडर मध्ये एक मेन्यू बार डिझाईन केलाय, खूप सिंपल आणि सोबर मेन्यू बार. ओके, या प्रोजेक्टला आपण सर्वात आधी रन करूया. सो रन करण्यासाठी काय कमांड आहे, जर हे रन नाही केलं तर प्रोजेक्ट स्टार्ट होत नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या, ही कमांड रन करायची. तो काय ब्रेकअप झाला काय, इकडे लक्ष द्या, खाली काही कर्कडक करू नको. ओके, सो नाव इथे माझा MySQL ऍक्च्युअली स्टार्ट करावं लागेल. सो जस्ट आय विल गो विथ XAMPP फोल्डर, which is actually so it is inside the etc folder. सो इथे मी माझ्या अकाउंटमध्ये